गोविंद कदम निघून गेल्यानंतर सई बराच वेळ अंगणात शांत बसून होती. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होती. समर्थच्या कोणत्याही वस्तू सापडल्या नव्हत्या हे एकच वाक्य तिच्या मनात आशेची नवीन ज्योत पेटवत होतं. त्या रात्री अनेक महिन्यानंतर सईला शांत झोप लागली. तिच्या स्वप्नात तिने समर्थचा चेहरा पाहिला. समर्थ हसत होते, पण ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार इतक्यातच तिची झोप उडाली. तिने देवघरात जाऊन हात जोडले. देवा, जर हा फक्त स्वप्नांचा खेळ नसेल तर मला योग्य वेळी सत्य नक्की दाखव. त्याच वेळी मुंबई शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका पुनर्वसन केंद्राच्या बागेत एक माणूस शांतपणे बाकावर बसला होता. त्याच्या हातात एक वही होती. गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टरांनी त्याला एक सवय लावली होती. जे काही अस्पष्ट आठवते ते लिहून ठेवायचं. त्या वहीत आजपर्यंत फक्त काही शब्द लिहिले गेले होते. वडाचं झाड, हिरवी साडी, लाल कुंकू, गाव. पुढचा शब्द लिहिण्यासाठी त्याने पेन उचलला, पण कितीही प्रयत्न केला तरी पुढे काहीच आठवलं नाही. तो निराश होऊन वही बंद करू लागला. इतक्यात मागून आवाज आला. आज पुन्हा आठवण आली का? तो मागे वळाला. डॉक्टर अभिजित देशपांडे उभे होते. थोडंसं, तो शांतपणे म्हणाला, पण अजूनही माझं नाव आठवत नाही. डॉक्टर त्याच्या शेजारी बसले. घाई करू नका. स्मरणशक्ती परत येण्यासाठी कधीकधी अनेक वर्ष लागतात. तेवढ्यात पुनर्वसन केंद्राच्या आवारात एक काळी कार येऊन थांबली. त्यातून सुमारे 60 वर्षांचे एक व्यक्तिमत्व खाली उतरले. साधा पांढरा कुर्ता, चेहऱ्यावर शांत हास्य आणि डोळ्यात माणुसकी. ते होते वसंतराव इनामदार. ते दर महिन्याला या केंद्रात येऊन रुग्णांची विचारपूस करत असत. डॉक्टर देशपांडे त्यांना त्या माणसाजवळ घेऊन आले. हेच ते रुग्ण? वसंतरावांनी प्रेमाने विचारलं. आता तब्येत कशी आहे? तो नम्रपणे म्हणाला, आता बरं वाटतंय साहेब. काही आठवतंय का? त्याने हसण्याचा प्रयत्न केला. फक्त काही तुटक चित्र, बाकी काही नाही. वसंतराव काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. डॉक्टर, हा इथे किती दिवस राहणार? शारीरिकदृष्ट्या हे आता पूर्णपणे बरे आहेत, पण स्मरणशक्ती परत येईपर्यंत यांना एकटं सोडणं योग्य नाही. वसंतराव विचारात पडले. मग त्यांनी त्या माणसाकडे पाहिलं. तुला काम करायला आवडेल का? तो क्षणभर गोंधळला. मला? हो, आमच्या कंपनीत सुरुवातीला छोटं काम, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मी करेन. तो बराच वेळ शांत राहिला. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. साहेब, माझ्याकडे तुमचं उपकार फेडायला काहीच नाही. वसंतराव हसले. उपकार समजू नकोस. आयुष्यात मला अनेक लोकांनी मदत केली आहे. आज माझी वेळ आहे. 2 दिवसांनी डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज पेपरवर नावाच्या जागी लिहिलं होतं, अनोळखी पुरुष. कार्यालयातील कर्मचारी म्हणाला, सर, फाईलसाठी काहीतरी नाव लागतं. डॉक्टर देशपांडे क्षणभर विचारात पडले. मग म्हणाले, याचं खरं नाव एक दिवस नक्की सापडेल, पण तोपर्यंत? वसंतराव हसले. याचं नाव अमर लिहा. त्या माणसाने पहिल्यांदाच स्वतःकडे पाहिलं. अमर? त्याला ते नाव स्वतःचं वाटत नव्हतं, पण दुसरा पर्यायही नव्हता. त्या दिवशी अमर वसंतरावांसोबत त्यांच्या कंपनीत निघाला. कारच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या नजरेसमोर अचानक एक मोठं वडाचं झाड आलं. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर एका स्त्रीची धूसर प्रतिमा चमकून गेली. त्याने डोक्यावर हात ठेवला. वसंतरावांनी काळजीने विचारलं, काय झालं? अमर शांतपणे म्हणाला, माहीत नाही साहेब, पण हे झाड पाहिलं की मन खूप अस्वस्थ होतं. वसंतरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काळजी करू नकोस, कधीतरी सगळं आठवेल. अमरने खिडकीबाहेर पुन्हा एकदा त्या वडाच्या झाडाकडे पाहिलं. त्याला माहीत नव्हतं, त्या एका झाडाशी त्याचं संपूर्ण आयुष्य जोडलेलं होतं. वसंतराव इनामदारांची कार मुंबईच्या उपनगरात असलेल्या त्यांच्या कार्यालयासमोर येऊन थांबली. काचेची उंच इमारत, शिस्तबद्ध कर्मचारी आणि सतत सुरू असलेली धावपळ, हे सगळं अमरसाठी पूर्णपणे नवीन होतं. कारमधून खाली उतरताना तो काही क्षण इमारतीकडे पाहतच राहिला. वसंतराव त्याच्या जवळ आले. घाबरू नकोस, इथे तुला कोणी परका समजणार नाही. अमरने नम्रपणे मान हलवली. कार्यालयात प्रवेश करताच सर्व कर्मचारी आदराने उभे राहिले. नमस्कार सर. वसंतरावांनी सर्वांना शांत बसण्याचा इशारा केला. आजपासून हे आपल्या टीममध्ये काम करणार आहेत. यांचं नाव अमर आहे.
कर्मचाऱ्यांनी हसून त्यांचं स्वागत केलं. वसंतरावांनी त्याला सुरुवातीला स्टोअर विभागात काम दिलं. मोठी जबाबदारी देण्यापूर्वी माणूस कसा आहे हे समजून घ्यायला हवं, ते नेहमी म्हणायचे. अमरचे काम साधं होतं. सामानाची नोंद ठेवणं, आलेला माल तपासणं आणि गरज पडली तर इतरांना मदत करणं. पण तो प्रत्येक काम मनापासून करायचा. एक दिवस स्टोअरमध्ये आलेल्या मालाची संख्या बिलाशी जुळत नव्हती. सर्वजण घाईत होते. अमरने शांतपणे पुन्हा मोजणी केली. चूक पुरवठादाराकडून झाली होती. त्यामुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान वाचलं. ही गोष्ट वसंतरावांच्या कानावर गेली. त्यांनी अमरला आपल्या केबिनमध्ये बोलवलं. छान काम केलंस. अमरने नम्रपणे उत्तर दिलं. मी फक्त माझी जबाबदारी पार पाडली साहेब. वसंतराव हसले. आजकाल अशी उत्तरं फार कमी लोक देतात. काळ पुढे सरकत गेला. 6 महिने उलटले. अमर आता कंपनीतील सर्वांचा विश्वासू कर्मचारी बनला होता. पण एक गोष्ट मात्र बदलली नव्हती. दर महिन्यात 1-2 वेळा त्याला तीच स्वप्न पडायची. वडाचं झाड, हिरवी साडी आणि धुसर चेहरा. सकाळी उठल्यावर त्याचं मन दिवसभर अस्वस्थ राहायचं. एक रविवार होता. वसंतरावांनी अमरला घरी जेवायला बोलवलं. आज ऑफिसचं काही काम नाही, घरी चल. अमर थोडा संकोचला. साहेब, मी? हो, तू आमच्या माणसांपैकीच आहेस. इनामदारांचा बंगला प्रशस्त होता, पण त्या मोठ्या घरात एका प्रकारचा एकटेपणा जाणवत होता. अमर घरात शिरताच एक लहान मुलगी धावत आली. ती सुमारे 9-10 वर्षांची होती. मोठे निरागस डोळे आणि चेहऱ्यावर गोड हास्य. बाबा, तुम्ही आलात? ती वसंतरावांना बिलगली. वसंतरावांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. आर्या, हा अमर. मुलगी हसली. नमस्कार काका. अमरही हसला. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याला इतक्या आपुलकीने काका म्हटलं होतं. जेवताना आर्या सतत अमरशी बोलत होती. काका, तुम्हाला बुद्धिबळ खेळता येतं का? अमर काही क्षण विचारात पडला. माहीत नाही. म्हणजे? मला माझ्या भूतकाळातलं काहीच आठवत नाही, आर्या निरागसपणे म्हणाली. मग काही हरकत नाही, मी तुम्हाला शिकवते. सगळे हसले. त्या दिवसानंतर आर्या आणि अमर यांच्यात एक सुंदर मैत्री निर्माण झाली. आर्याला आई नव्हती. अमरला स्वतःचं कुटुंब आठवत नव्हतं. दोघांच्या आयुष्यात एक रिकामी जागा होती आणि नकळत ती जागा एकमेकांच्या सहवासाने भरू लागली. एका संध्याकाळी आर्या गृहपाठ करत बसली होती. अचानक तिने विचारलं, काका, तुम्हाला खरंच काही आठवत नाही? अमर काही क्षण शांत राहिला. नाही. तुमच्या आईचं नावही नाही? त्याने हळूच मान हलवली. नाही. आर्या थोडा वेळ गप्प बसली. मग ती म्हणाली, पण एक दिवस सगळं आठवेल. अमरने तिच्याकडे पाहिलं. तुला एवढा विश्वास का आहे? आर्या हसली. कारण बाबा नेहमी म्हणतात, सत्य कितीही दूर गेलं तरी एक दिवस स्वतःहून परत येतं. अमरच्या मनात ते वाक्य खोलवर उतरलं. त्या रात्री झोपण्यापूर्वी अमरने पुन्हा त्याची वही उघडली. आज त्याने त्यात एक नवीन शब्द लिहिला. प्रतीक्षा. का लिहिला हे त्याला समजलं नाही, पण त्या शब्दाकडे पाहताना त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याला अजूनही माहीत नव्हतं की शेकडो किलोमीटर दूर एक स्त्री त्याच प्रतीक्षेवर आपलं संपूर्ण आयुष्य जगत होती. अमरला इनामदार कंपनीत काम सुरू करून जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं होतं. या 1 वर्षात त्याने कधीच सुट्टी मागितली नव्हती, कधी काम टाळलं नव्हतं आणि कधी कोणाशी उद्धटपणे वागलाही नव्हता. कंपनीतील प्रत्येक कर्मचारी त्याचा आदर करू लागला होता. वसंतराव इनामदार मात्र त्याच्याकडे फक्त कर्मचारी म्हणून पाहत नव्हते. त्यांच्या नजरेत अमर हा एक प्रामाणिक आणि विश्वासू माणूस होता. एके दिवशी सकाळी वसंतरावांनी अमरला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. अमर, बस. अमर नम्रपणे बसला. वसंतराव काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मी तुला एक मोठी जबाबदारी द्यायचं ठरवलं आहे. अमर आश्चर्याने म्हणाला. मला? हो. वसंतरावांनी टेबलवर ठेवलेली एक फाईल त्याच्यासमोर सरकवली. पुण्यात आपल्या नवीन प्रकल्पाचं काम सुरू होत आहे. त्या प्रकल्पावर माझा पूर्ण विश्वास ठेवून काम पाहणारा माणूस हवा आहे. अमर शांतपणे म्हणाला. पण साहेब, मला बांधकाम क्षेत्राचा अनुभव आहे की नाही हेही मला आठवत नाही. वसंतराव हलकंसं हसले.
अनुभव शिकता येतो, पण प्रामाणिकपणा शिकवता येत नाही. आणि मला तुझ्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे. अमरच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटले. मी तुमचा विश्वास कधीच तुटू देणार नाही. त्या दिवसापासून अमर रोज नवनवीन गोष्टी शिकू लागला. इंजिनियर्सची चर्चा, नकाशे समजून घेणं, कामगारांच्या अडचणी ऐकणं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला हे सगळं खूप सहज जमत होतं. एकदा एका अभियंत्याने हसत विचारलं, सर, तुम्ही आधी या क्षेत्रात काम केलंय का? अमर काही क्षण विचारत पडला. माहीत नाही. पण त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. लोखंडी सळ्या, सिमेंटचा वास, अर्धवट उभी इमारत, हे सगळं पाहिलं की त्याच्या डोक्यात हलकासा ठणका सुरू व्हायचा. त्याला कारण समजत नव्हतं. त्या संध्याकाळी तो बंगल्यावर परतला. आर्या अभ्यास करत बसली होती. तिने अमरला पाहताच विचारलं, काका, आज तुम्ही उदास का दिसतायत? अमर हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काही नाही. आर्या त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तुम्ही खोटं बोलतात, ते मला लगेच कळतं. अमर नकळत हसला. आज मी एका बांधकामाच्या जागेवर गेलो होतो. मग? ते पाहताच माझ्या डोक्यात खूप वेदना सुरू झाल्या. आर्या लगेच गंभीर झाली. डॉक्टर काकांना सांगितलं का? नाही. उद्या नक्की सांगा. अमरने मान हलवली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तपासणी केली. सर्व अहवाल सामान्य होते. डॉक्टर अभिजित म्हणाले, ही वाईट गोष्ट नाही. अमर आश्चर्याने म्हणाला, म्हणजे? काही ठिकाणी काही आवाज किंवा काही वास जुन्या आठवणी जाग्या करतात. याचा अर्थ तुमचा मेंदू भूतकाळाशी जोडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचवेळी गावात सई नेहमीप्रमाणे सकाळी देवघरात पूजा करत होती. जानकीबाईंची तब्येत आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. त्यांना चालताना त्रास व्हायचा. सई त्यांची लहान मुलीसारखी काळजी घ्यायची. एक दिवस जानकीबाईंनी सईचा हात हातात घेतला. बाळा, मी जर उद्या नसेल तर? सईने लगेच त्यांचे वाक्य थांबवलं. आई, असं पुन्हा कधी म्हणू नका. पण सत्य टाळून चालत नाही. जानकीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मला फक्त एकच खंत आहे, माझ्या मुलाला शेवटचं एकदा पाहता आलं नाही. सईचा आवाज भरून आला. आई, माझा विश्वास आजही तसाच आहे. ते नक्की परत येतील. जानकीबाईंनी तिच्या कपाळावर हात ठेवला. देव करो तुझा विश्वास खरा ठरो. त्या रात्री अमरला पुन्हा एक स्वप्न पडलं. यावेळी दुसरं चित्र थोडं स्पष्ट होतं. एक स्त्री, हिरवी साडी, कपाळावर कुंकू आणि तिच्या ओठावर एकच शब्द, समर्थ. अमर झटकन जागा झाला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. हळूच स्वतःला विचारलं, समर्थ, हे नाव कोणाचं आहे? त्याला अजून उत्तर मिळालं नव्हतं. पण नियतीने पहिल्यांदाच त्याच्या भूतकाळाचं एक दार क्वचित उघडलं होतं. 2 दिवसापासून अमर शांत झाला होता. ऑफिसमध्ये तो नेहमीप्रमाणे काम करत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं होतं. वसंतरावांनीही हा बदल ओळखला होता. एक दिवस सकाळी त्यांनी अमरला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. अमर, तब्येत ठीक आहे ना? अमर काही क्षण शांत राहिला. साहेब, शरीर ठीक आहे, पण मनात काहीतरी विचित्र घडतंय. काय होतंय? जेव्हा मी बांधकामाच्या ठिकाणी जातो, लोखंडी सळ्या पाहतो, सिमेंटचा वास येतो, तेव्हा माझ्या डोक्यात तीव्र वेदना सुरू होतात. डोळ्यासमोर काही चित्र चमकून जातात. वसंतराव गंभीर झाले. आज संध्याकाळी आपण डॉक्टरांकडे जाऊ. अमरने मान हलवली. संध्याकाळी दोघे डॉक्टर अभिजित देशपांडे यांच्या दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरांनी शांतपणे अमरचं सगळं ऐकलं. अमर, मी तुला एक प्रश्न विचारतो. विचारा डॉक्टर. ती चित्र कशी असतात? अमरने डोळे मिटले. एक उंच इमारत, लोकांची धावपळ, कोणीतरी मोठ्याने ओरडतंय, सगळे खाली उतरा, आणि त्यानंतर एक प्रचंड आवाज. हे बोलतानाच त्याचा श्वास वाढू लागला. डॉक्टरांनी लगेच त्याला पाणी दिलं. शांत हो, स्वतःवर ताण घेऊ नकोस. डॉक्टर अभिजित काही क्षण विचारात पडले. वसंतराव, ही चांगली चिन्ह आहेत. म्हणजेच यांच्या मेंदूत दडपलेल्या आठवणी हळूहळू जाग्या होत आहेत. अमरने घाईघाईने विचारलं. मग मला माझं नाव आठवलं. डॉक्टर हसले. आठवलं? पण त्यासाठी वेळ द्यावा लागेल. लक्षात ठेव, आठवणींना जबरदस्तीने ओढायचं नसतं. त्या स्वतः योग्य वेळी परत येतात. दुसऱ्या दिवशी अमर पुन्हा प्रकल्पाच्या ठिकाणी गेला. तो कामगारांशी बोलत असतानाच अचानक त्याच्या नजरेसमोर एक तरुण कामगार वरच्या मजल्यावर सुरक्षा पट्टा न लावता काम करताना दिसला. अमर मोठ्याने ओरडला. अरे थांब, आधी सुरक्षा पट्टा लाव.
सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. कामगाराने लगेच पट्टा लावला. साईट इंजिनियर अमर जवळ आला. सर, तुम्ही इतक्या पटकन धोका कसा ओळखलात? अमर काही क्षण गप्प राहिला. त्याच्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले. कारण एकदा अशीच चूक झाली होती. तो बोलता बोलता थांबला. कुठे? हा प्रश्न ऐकताच अमरच्या डोक्यात पुन्हा तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याच्या डोळ्यासमोर धूसर चित्र चमकू लागली. उंच इमारत, कोसळणारा स्लॅब, धुळीचा प्रचंड ढीग आणि 2 कामगारांना बाहेर ढकलणारा एक तरुण. क्षणात सगळं नाहीसं झालं. अमर गुडघ्यावर बसला. साईटवरील लोकांनी त्याला सावकाश ऑफिसमध्ये आणलं. वसंतरावांनाही लगेच फोन करण्यात आला. ते धावतच आले. अमर, काय झालं? अमर हळू आवाजात म्हणाला, साहेब, आज मी एक माणूस पाहिला. तो मीच होतो. वसंतराव चकित झाले. काय म्हणतोस? मला पूर्ण आठवत नाही, पण त्या अपघातात कोणीतरी 2 कामगारांचे प्राण वाचवत होता आणि मला असं वाटतंय तो माणूस मीच होतो. वसंतरावांनी त्याचा हात हातात घेतला. घाई करू नकोस, सत्य जवळ आलं आहे. पण आपण संयम ठेवू. त्या रात्री अमर पुन्हा वही घेऊन बसला. आज त्याने पहिल्यांदाच काही नवीन शब्द लिहिले. उंच इमारत, 2 कामगार, मोठा आवाज आणि शेवटी त्याचा हात थरथरला. त्याने एक नाव लिहिण्याचा प्रयत्न केला, स. पुढे मात्र पेन थांबला. त्याला पुढचं अक्षर आठवलंच नाही. तो बराच वेळ त्या अपूर्ण अक्षराकडे पाहत राहिला. त्याला कल्पनाही नव्हती की त्या स मध्येच त्याचं संपूर्ण आयुष्य दडलं होतं. अमरच्या स्मरणशक्तीत हळूहळू बदल होत होते. त्याला अजूनही स्वतःचं नाव पूर्ण आठवत नव्हतं, पण अपघाताचे काही प्रसंग आता पूर्वीपेक्षा स्पष्ट दिसू लागले होते. वसंतराव हे सगळे शांतपणे पाहत होते. त्यांच्या मनात एकच विचार होता, देवा, या मुलाला त्याचा भूतकाळ परत मिळू दे. त्या दिवशी सकाळी कंपनीच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक होती. वसंतराव नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने सर्वांसमोर उभे होते. बैठक सुरू असतानाच त्यांनी छातीवर हात ठेवला. त्यांच्या कपाळावर घाम आला. श्वास जोरात वाढू लागला. सर्वजण घाबरले. सर, काय झालं? वसंतराव उत्तर देण्याआधीच खुर्चीत कोसळले. ऑफिसमध्ये एकच गोंधळ उडाला. अमर धावत त्यांच्याजवळ गेला. साहेब, डोळे उघडा. त्याने लगेच ॲम्ब्युलन्सला फोन केला. काही मिनिटात वसंतरावांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 2 तासांनी डॉक्टर बाहेर आले. अमर घाईघाईने त्यांच्याजवळ गेला. डॉक्टर, साहेब कसे आहेत? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले. धोका टळला आहे. पण डॉक्टर पुढे म्हणाले, हा साधा हृदयविकाराचा झटका नव्हता. यांच्या हृदयावर ताण खूप वाढला आहे. आता यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. कामाचा ताण अजिबात घेता कामा नये. दुसऱ्या दिवशी वसंतराव शुद्धीवर आले. त्यांनी डोळे उघडताच समोर अमर दिसला. तो रात्रभर त्यांच्या पलंगाजवळ बसला होता. वसंतराव हलकसं हसले. अरे, तू घरी गेला नाहीस? अमरच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला या अवस्थेत सोडून मी कसा जाऊ? वसंतरावांनी त्याचा हात हातात घेतला. माझा मुलगा असता तरी कदाचित एवढी सेवा केली नसती. अमर काही बोललाच नाही. सायंकाळी आर्या रुग्णालयात आली. ती धावतच वडिलांना बिलगली. बाबा, तुम्ही मला घाबरवलंत. वसंतरावांनी तिचे अश्रू पुसले. मी अजून कुठे जाणार आहे ग? आर्या रडतच म्हणाली. मला पुन्हा असं घाबरवू नका. अमर शांतपणे हे दृश्य पाहत होता. त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. त्याला स्वतःचं कुटुंब आठवत नव्हतं, पण कुटुंबाचं महत्त्व मात्र तो रोज अनुभवत होता. त्या रात्री डॉक्टरांनी वसंतरावांशी एकांतात चर्चा केली. इनामदार साहेब, आता तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर पुढचा झटका जीवघेणा ठरू शकतो. वसंतराव शांतपणे डॉक्टरांचं बोलणं ऐकत राहिले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यांच्या डोळ्यासमोर आर्या आणि अमरचा चेहरा आला. त्यांनी मनोमन एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या जुन्या वकिलांना रुग्णालयात बोलवले. वकील आले तेव्हा अमर बाहेर उभा होता. आत काय चर्चा सुरू आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. वसंतराव शांत आवाजात म्हणाले, माझी सर्व मालमत्ता कायदेशीररित्या माझी मुलगी आर्याच्या नावावर राहील.
पण ती सज्ञान होईपर्यंत कंपनीची जबाबदारी आणि तिच्या संगोपनाची जबाबदारी अमरकडे असेल. वकील म्हणाले, साहेब, हा निर्णय पूर्णपणे विचार करून घेतलायत ना? वसंतराव हसले. माणसाची ओळख संपत्तीवरून होत नाही, त्याच्या प्रामाणिकपणावरून होते. आणि अमरवर माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. वकिलांनी मान डोलावली. मी सर्व कागदपत्र तयार करतो. रुग्णालयाच्या बाहेर उभा असलेला अमर अजूनही अनभिज्ञ होता. त्याला वाटत होतं तो फक्त एका चांगल्या माणसासाठी प्रार्थना करत आहे, पण नियती त्याच्या आयुष्यात आणखी एक मोठी जबाबदारी लिहून ठेवत होती. हृदयविकाराच्या झटक्यानंतर वसंतरावांना 10 दिवसांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, आता ताण घ्यायचा नाही, वेळेवर औषध घ्या आणि शक्य तितकी विश्रांती घ्या. वसंतरावांनी डॉक्टरांचं बोलणं ऐकलं, पण त्यांच्या मनात एकच चिंता होती, आर्या आणि अमर. घरी आल्यापासून त्यांनी कंपनीचं प्रत्येक महत्त्वाचं काम अमरला समजावून सांगायला सुरुवात केली. फायली, कंत्राट, बँकेची कागदपत्र, जुने ग्राहक, सगळं ते स्वतः शिकवत होते. एक दिवस अमरने विचारलं, साहेब, एवढ्या घाईने मला सगळं का शिकवताय? वसंतराव हसले, कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही अमर. माणूस कधीही जाऊ शकतो, पण त्याने सांभाळलेली माणसं कधीच एकटी पडू नयेत. अमरच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री आर्या अभ्यास करत होती. वसंतरावांनी तिला जवळ बोलवलं. बाळा, जर मी काही दिवसांसाठी बाहेर गेलो तर? आर्याने लगेच त्यांचं वाक्य तोडलं. बाबा, तुम्ही पुन्हा अशी मजाक करू नका. वसंतरावांनी तिचे केस कुरवाळले. मी मजाक करत नाही ग, मी फक्त एवढंच सांगतो, मी नसतानाही तू कधीच एकटी नसशील. आर्याने आश्चर्याने विचारलं, का? वसंतरावांनी अमरकडे पाहिलं. कारण तुझ्यासाठी अमर आहे. अमर दचकला. साहेब, वसंतरावांनी त्याला हाताने थांबवलं. आज मला बोलू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी वसंतरावांनी त्यांचे वकील आणि चार्टर्ड अकाउंट घरी बोलवले. सर्व कागदपत्र टेबलवर ठेवण्यात आली. वसंतराव शांतपणे म्हणाले, ही माझी अंतिम इच्छा आहे. माझी सर्व वैयक्तिक आणि व्यावसायिक मालमत्ता माझी मुलगी आर्या हिच्या नावावर राहील. ती सज्ञान होईपर्यंत अमर तिचा कायदेशीर पालक आणि कंपनीचा विश्वस्त म्हणून सर्व जबाबदारी सांभाळेल. वकील म्हणाले, साहेब, हा निर्णय पूर्णपणे तुमच्या इच्छेने घेतला आहे ना? वसंतराव ठामपणे म्हणाले, हो. अमर माझ्यासाठी कर्मचारी नाही, तो माझा विश्वास आहे. सर्व कागदपत्रांवर सही झाल्यानंतर वकील निघून गेले. घरात शांतता पसरली. अमर अजूनही गोंधळलेला होता. साहेब, मी या विश्वासासाठी पात्र आहे की नाही मला माहीत नाही. वसंतराव उठले. त्यांनी अमरच्या खांद्यावर हात ठेवला. तू स्वतःला ओळखत नाहीस, पण मी तुला ओळखतो. माणूस त्याच्या भूतकाळाने मोठा होत नाही, तर त्याच्या स्वभावाने मोठा होतो. अमरच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्या संध्याकाळी वसंतरावांनी अमरला बागेत बोलवलं. सूर्य मावळत होता. वाऱ्याची मंद झुळूक वाहत होती. वसंतराव हळू आवाजात म्हणाले, अमर, मी तुला आज एक वचन मागतो. आर्याला कधीच एकटं सोडू नकोस. तिला स्वतःच्या मुलीसारखं जप. अमरने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, मी वचन देतो साहेब. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिचं रक्षण करीन. वसंतरावांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. त्यांनी डोळे मिटले आणि मनोमन देवाचे आभार मानले. त्यांना खात्री झाली होती, त्यांच्या जाण्यानंतरही त्यांची मुलगी सुरक्षित हातात असेल. वसंतरावांनी अमरकडून घेतलेले वचन त्यांच्या मनाला शांत करून गेलं होतं. पुढच्या काही दिवस त्यांनी पूर्ण विश्रांती घेतली. आर्या रोज त्यांच्याजवळ बसून गोष्टी सांगायची. अमर कंपनीचं काम सांभाळत होता आणि वेळ मिळाला की वसंतरावांची विचारपूस करायला यायचा. सगळं सुरळीत चाललेलं होतं, पण नियतीने वेगळाच ठरवलं होतं. एका रात्री अचानक वसंतरावांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. आर्या घाबरून ओरडली, अमर काका. अमर धावत खोलीत आला. त्याने ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन केला. वसंतरावांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण यावेळी हृदयाने साथ दिली नाही. डॉक्टर साहेब बाहेर आले.
त्यांनी शांत आवाजात सांगितलं. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण इनामदार साहेब आता आपल्यात नाहीत. हे ऐकताच आर्या जोरात रडू लागली. अमर काही क्षण स्तब्ध उभा राहिला. ज्या माणसाने त्याला नवजीवन दिलं होतं तो आज कायमचा निघून गेला होता. अंत्यसंस्कारानंतर घरात गहन शांतता पसरली. रात्री आर्या वसंतरावांच्या फोटोसमोर बसून रडत होती. अमर तिच्याजवळ बसला. आर्या, बाबा परत येणार नाहीत का? अमरच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. नाही बाळ, पण त्यांनी मला दिलेलं वचन मी आयुष्यभर पाळेन. आर्या त्याला बिलगून रडू लागली. दुसऱ्या दिवशी वकील आले. त्यांनी वसंतरावांनी ठेवलेला एक बंद लिफाफा अमरच्या हातात दिला. हे त्यांनी खास तुमच्यासाठी ठेवलं आहे. अमरने थरथरत्या हातांनी लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. प्रिय अमर, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी या जगात नाही. तू माझ्यासाठी कर्मचारी नव्हतास तर मुलगाच होतास. या पत्रासोबत काही जुने कागदपत्र जोडलेली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मी तुला ती आधी दाखवली नाहीत. आता योग्य वेळ आली आहे. तुझा वसंतराव. पत्राखाली काही जुनी वर्तमानपत्रांची कात्रणं होती. पहिल्या कात्रणावर मोठी बातमी होती. बांधकाम स्थळी भीषण अपघातात अनेक कामगार जखमी. अमरचे हात थरथरू लागले. त्याने पुढचा कागद उघडला. तो पोलिसांचा अहवाल होता. त्यात एका जखमी अनोळखी कामगाराचा फोटो होता. तो फोटो पाहताच त्याच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. त्याच्या मनात एकामागून एक दृश्य चमकू लागली. सई, आई जानकी, वटपौर्णिमेचा दिवस, लग्नातील 7 फेरे, मुंबईला निघताना सईने दिलेला डब्बा, बांधकामावरचा अपघात, 2 कामगारांना वाचवण्यासाठी घेतलेली उडी, कोसळणारा स्लॅब आणि मग अंधार. अमरने डोक्यावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो मोठ्याने ओरडला, सई. काही क्षणांनी तो शांत झाला. त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. हळूच स्वतःलाच म्हणाला, मी अमर नाही, मी समर्थ आहे. दुसऱ्या क्षणी त्याने मोबाईल उचलला. डॉक्टर अभिजित यांना फोन लावला. डॉक्टर, मला सगळं आठवलं. डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, मला माहीत होतं हा दिवस नक्की येईल. त्या रात्री समर्थ झोपू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त सईचा चेहरा होता. 7 वर्ष ती माझी वाट पाहत असेल का? आई जिवंत असेल का? या प्रश्नांनी त्याचं मन अस्वस्थ झालं. पहाटे होताच तो आर्याच्या खोलीत गेला. आर्या जागी होती. समर्थ तिच्या समोर बसला. बाळा, मला माझं खरं घर सापडलं आहे. आर्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. समर्थच्या डोळ्यात अश्रू होते. माझं नाव अमर नाही, मी समर्थ आहे. माझी आई आहे, माझी पत्नी आहे आणि 7 वर्षापासून त्या माझी वाट पाहत आहेत. आर्या काही क्षण गप्प राहिली. मग हसत म्हणाली, मग आपण लगेच जाऊया. समर्थ आश्चर्यचकित झाला. तूही येशील? आर्याने त्याचा हात हातात घेतला. बाबांनी सांगितलं होतं ना अमर काकांसोबत? नाही. आता समर्थ काका, माझ्या मुलीला कधी एकटं सोडू नकोस. मग आता मी तुम्हाला एकटं कसं जाऊ देऊ? समर्थच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मनोमन वसंतरावांना नमस्कार केला आणि अनेक वर्षानंतर तो आपल्या खऱ्या घरी परत जाण्यासाठी निघाला. 7 वर्षांनी वटपौर्णिमेची सकाळ उजाडली होती. गावातील स्त्रिया नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाभोवती पूजा करण्यासाठी जमल्या होत्या. सईने हिरवी साडी नेसली होती. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि डोळ्यात आजही तसाच विश्वास. ती शांतपणे वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालत होती. प्रत्येक फेरीसोबत तिच्या ओठावर एकच प्रार्थना होती, देवा, माझे समर्थ जिथे असतील तिथे सुखात ठेव. गावातील काही स्त्रिया आजही कुजबुजत होत्या. 7 वर्ष झाली आता तरी ती आशा सोडत नाही. पण सईने कधीच कोणाकडे लक्ष दिलं नाही. तेवढ्यात गावात एक आलिशान गाडी येऊन थांबली. गाडीतून प्रथम एक लहान मुलगी खाली उतरली. तिच्या मागोमाग एक रुबाबदार व्यक्ती खाली उतरली. पांढरा कुर्ता, चेहऱ्यावर परिपक्वता आणि डोळ्यात अश्रू. तो होता समर्थ. त्याने वडाच्या झाडाकडे पाहिलं. 7 वर्षापूर्वीचा प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्याचे पाय आपोआप त्या झाडाकडे वळाले. सईची 7वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. ती हात जोडून डोळे मिटून उभी राहिली. मागून एक आवाज आला, सई.
हा आवाज ती कधीच विसरू शकली नव्हती. तिने हळूहळू मागे वळून पाहिलं. समोर समर्थ उभा होता. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. सईच्या हातातील पूजेचे ताट खाली पडलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, समर्थ, खरंच तुम्ही? समर्थ तिच्या जवळ आला. हो सई, उशीर झाला, पण तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. सईला अश्रू आवरले नाहीत. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. मी सांगितलं होतं ना, माझा विश्वास एक दिवस नक्की जिंकेल. इतक्यात जानकीबाई घरातून बाहेर आल्या. त्यांनी समर्थला पाहिलं. क्षणभर त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. समर्थ, त्यांनी थरथरत्या हातांनी मुलाच्या चेहऱ्याला स्पर्श केला. खरंच तू आलास? समर्थ आईच्या पायावर कोसळला. आई, मला माफ कर. तुम्हाला आणि सईला खूप दुःख दिलं. जानकीबाईंनी त्याला उठवलं. नाही रे बाळा, आज माझा मुलगा परत आला. माझ्यासाठी एवढंसच पुरेसं आहे. तेवढ्यात आर्या हळूच सईजवळ आली. ती थोडी घाबरलेली होती. काकू? सई तिच्याकडे पाहून असली. बाळ, तुझं नाव काय? आर्या. समर्थ म्हणाला, सई, ही वसंतराव देशमुखांची मुलगी, ज्यांनी मला दुसरं आयुष्य दिलं. जाता जाता तिची जबाबदारी माझ्यावर सोपून गेले. सई काही क्षण आर्याकडे पाहत राहिली. मग तिने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. आजपासून तू कुणाची जबाबदारी नाहीस. तू माझी मुलगी आहेस. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. खरंच आई? सईने तिला मिठीत घेतलं. हो बाळ, आजपासून मीच तुझी आई. त्या क्षणी आर्याला अनेक वर्षांनी आईच्या मायेचा स्पर्श मिळाला. काही दिवसांनी समर्थनी गावातील घर आणि शेतीची व्यवस्थित व्यवस्था केली आणि जानकीबाईंच्या संमतीने सर्वजण मुंबईला गेले. वसंतरावांनी उभा केलेला उद्योग आता समर्थ प्रामाणिकपणे सांभाळू लागला. आर्या उत्तम शिक्षण घेऊ लागली. सईनेही त्या घराला पुन्हा हसू दिलं. घरात रोज सकाळी देवपूजा, जानकीबाईंचं प्रेम, आर्याचा खोडकरपणा आणि समर्थ सईच्या नव्याने फुललेल्या आयुष्याला सगळं पुन्हा भरून आलं. एका वर्षानंतर पुन्हा वटपौर्णिमा आली. यावेळी सई वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालत होती, पण यावेळी तिच्या मागे समर्थही उभा होता. पूजा संपल्यावर समर्थ हसून म्हणाला, सई, 7 वर्षापूर्वी तू देवाकडे माझ्यासाठी परतीची प्रार्थना केली होतीस. आज मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करतो, प्रत्येक जन्मी मला तुझ्यासारखी जन्मसाथी मिळू दे. सई हसली. तिने समर्थचा हात हातात घेतला. आर्याने दोघांचे हात आपल्या छोट्या हातात घेतले. जानकीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वर आकाशात वडाच्या पानातून येणारा मंद वारा जणू सांगत होता, खऱ्या प्रेमाची परीक्षा कठीण असते, पण जे प्रेम विश्वासावर उभं असतं त्याचा शेवट नेहमी गोड होतो. खरंच प्रेम हे फक्त एकत्र राहण्यात नसतं, तर एकमेकांवरचा विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत जपण्यात असतं. सईने 7 वर्ष विश्वास सोडला नाही आणि समर्थने दिलेलं वचन विसरलं नाही. म्हणूनच नियतीलाही शेवटी त्यांना पुन्हा एकत्र आणावंच लागलं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी आजही आपल्या नात्यावर मनापासून विश्वास ठेवते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयस्पर्शी कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.